तर गाईज आता आमची तयारी चाललेली आहे आणि हे बघा सगळं पडून गेलं. तर मी मग आता जेव्हा आम्ही हे बसतील ना दिदीन ते तेव्हा मग मी ते हार लावणार आहे. तर मी तुम्हाला ते डेकोरेशन दाखवते. आता सध्या मी थोडी तयारी केली, ते काय दाखवलं नाही मी, दाखवते वेट. तर असं मी डेकोरेशन केलेलं आहे आत्ता तरी सध्या. अजून इथं एक लाईन येणार आहे, मी ते बघते आता कसं करायचं. आणि हे असं इथं हार ठेवून दिलेत कारण की सारखे पडतात आहेत आणि हे मस्त वाटतंय ना. आणि ह्याच्यावर हे गोल्डन कलरचं का ठेवलं आहे, हे माझ्याकडे बॉक्स होते हे, त्याच्यात मी असे वेगवेगळे आयटम ठेवणार आहे, म्हणजे भाकरवडी, जिलेबी असे ठेवणार आहे त्याच्यावर. तर तुम्हाला पुढं पण दाखवेलच. तिचा पण स्वयंपाक चाललाय. आणि काल दिदीने ते आले, तुम्ही मागच्या लॉगमध्ये बघितलं असेल, नाही दाखवलं मी मागच्या लॉगमध्ये, दिदीने ते फक्त तयारी दाखवले. आणि ते इथंच आहेत घरात, त्यांच्यासोबतच चाललंय डेकोरेशन माझं. आता काय करणार, कारण की त्यांना बाहेर जायचं होतं, पण भाऊजींची आमच्या गाडी पंक्चर झाली आणि ही जी आत्ता आंघोळ झाली, त्यांचा संडे त्याच्यामुळे ते लेट उठले, त्याच्यामुळे ते बाहेर काय जाऊ शकले नाही. त्यांच्या पुढे डेकोरेशन चाललं. आता मी करते मम्मीला मदत. तर तिला आज उपीट करायला लावले कारण की पप्पांना आवडतं. आणि भाऊजींची त्यात नेमकी गाडी पंक्चर झाली, तुम्हाला दाखवते वेट. त्यामुळे सकाळपासून तेच चाललंय त्यांचं. बघा पंक्चर झालेली आहे गाडी. भाऊजींचं काम चाललंय, तर टोपी घालून करतात. तरी आणि जावई बसलेत. तर मी एक अशी छानशी रांगोळी काढणार आहे, ती तुम्ही मला दाखवते. मी इंस्टाग्रामवर बघितली होती, तर ते दाखवते. मला तर असं कंटाळा आलाय ना आता, कारण की सकाळपासून माझे काम चाललंय, रात्री पण काम चाललं होतं खूप जास्त डेंजरवालं. मी धावपळ करते. आणि संडेला आहे ना इथं गिफ्ट आलेलं आहे, जे जावाईंचं गिफ्ट आलेलं आहे अधिक वाणाचं, दाखवते तुम्हाला. या ठेवू का? जावई आणि लेकीचं खास. सुजितरावांचं नाव घेते, भरवते,
घास. हा आहे अधिक मास. आज भरवतो माणसीला घास. आज भरवतो माणसाला घास. उद्या उपाशी. अगं मी असं नाव घेणार होते परफेक्ट. घे की मग. घे की मग. आणि पप्पांचं नाव. आणि असं कर, लग्न नाही झालं तसं नाव नाही कोणाचं घेऊ? ते काय ते अमेरिका. घे. बाजारातून आणले तांदूळ आणि गहू. लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ. वा वा वा. गाईज आमचा अधिक मास हा सेलिब्रेशन झालेला आहे. इकडे आहेत आमचे जावई बापू. तर तुम्हाला कसा वाटला? आवाज बरी करा. खूप छान झालेला आहे बेत. सर्व अधिक मासाचं नियोजन कार्यक्रम सर्व उत्तम झालेले आहेत. खूप छान सर्वांनी साजरा केलाय हा अधिक मास. खूप छान वाटलं. पहिला ह्यांचा अधिक मास. अक्काने तर खूप छान केला. तर खूप भारी सजवलेलं घर. आणि तुम्ही मानसी आता पण- व्हिडिओ इन्स्टावर बघतालच. मानसी पण खूप भारी नटलेली. अक्का पण नटलेली, अण्णा पण, आई पण, सगळ्या भारी आणि आई इकडे बसली. आईची आता ओटी भरलेली आहे. म्हणजे अधिक मासात मुलगी आईची ओटी भरते. तर इकडं हॅलो पप्पांनी कपडे चेंज केले आता. कंटाळा आला बा. मी बाहेर चालले चेंज गरम करायला. व्हायला. तर तुला कसं वाटलं? मस्त, खूप छान केलं. खूप कौतुक आहे आकांक्षाचं, मम्मीचं, पप्पांचं. त्यांनी खूप छान सगळ्या गोष्टी केल्या. ते नेहमीच करतात, पण आज पण छान केलं. आणि ही मुलगी माझी सोन्याकडे दिसते आज. गोल्डन घातलं आज. हा? आधी आधी ही होती डायमंड. डायमंड आज ते हे दिसते एकदम सोन्याकडे लक्ष्मी. दिसते. माळसा माळसा आधी 18 कॅरेट होती, आता 24 कॅरेट झाली का? माळसा दिसते माळसा. मग काय. आमची सासू नाहीये बिचारी, आता ती गेली आजी आमची. तर पप्पांचं धोंडे जेवण राहिलेलं आहे. अधिक मास जेवण तर आज झालं. जेवण झालं, पण त्यांना गिफ्ट देते आम्ही. आमटी काही जमलं नाही आम्हाला द्यायला. तर आमच्या दोघींकडनं पप्पांना वाव. पैसे आहेत त्याच्यात. आहेत का? उघडून बघा. बाबा आईश करा. दोघींकडून 5,000 दिलेले आहेत. मी 5 आणि हिने 5 दिलेले आहेत. वा. हो. तर तुमचं अण्णा काय घेणार आहे हा 5,000-10,000चं? मी यांना परत देऊन टाकला. कशाला नको आम्हाला. त्यांना सासूबाई आहे ना, म्हणून आम्ही केले. छान छान एक नंबर. धोंडे पैशाने वा चांगले वा. पैसेवाले मला अजून पैसे. तर दीदीची फर्स्ट सेकंड नाही एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे फर्स्ट. आणि लग्नाला पण 6 महिने पूर्ण झाले त्यांच्या. म्हणजे 2 तारखेला होणार आहे. पण आता ती आम्ही भेटणार नाही आहे 2 तारखेला. त्यामुळं आजच सेलिब्रेशन चाललं आहे ह्यांचं. तर लग्नाला 6 महिने आणि एंगेजमेंटला 1 वर्ष. हो. तर त्यांच्यासाठी आम्ही केक आणलेला आहे पायनॅपल फ्लेवरचा. घाई गडबडीत आणलाय. तर चला आता करा. Let's start. काय म्हणायचं? हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू जावा बापू. मानसी. यो. वाव. आणि हे
पप्पा मग कसे व्हिडिओ काढतात. आणि हिवाळा इकडे काय मस्त एन्जॉय करा दोघं पण काय. हॅपी अॅनिव्हर्सरी. ॲडव्हान्स. हॅलो. तर आता झालेलं आहे नेक्स्ट डे. तर काल जास्त काही घेतलंच नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ चालू होता त्याच्यामुळे जास्त मला यूट्यूबसाठी व्हिडिओ घेता नाही आला. पण स्टील मी घेतलेत थोडेसे. तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन वगैरे अँड ऑल सगळं तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक करा. आणि जाताना तर घेतलंच नाही कारण की आम्ही थोडंसं इमोशनल नाही जास्तच इमोशनल झाले होते मी. ते दरवेळेस जाताना मी इमोशनलच असते कारण की माहीत नाही तर खूपच इमोशनल होते मी ती जाताना. म्हणून मग मी काय व्हिडिओ वगैरे नाही घेत जाताना. तर मस्त झालं एकदम छान सेलिब्रेशन झालं. आणि उद्या म्हणजे आज आहे 1 तारीख तर उद्या 2 जून आहे. त्यांची फर्स्ट एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि लग्नाला त्यांच्या 6 महिने कंप्लीट होतात आहेत. तर ते पण सेलिब्रेशन केलं कारण की आम्ही उद्या नाही आहे त्यांच्यासोबत त्याच्यामुळं. तर मग केक कटिंग वगैरे केलं आणि मस्त मस्त गिफ्ट दिले आणि छान वाटलं. मस्त झालं सगळं. आणि डेकोरेशन वगैरे ऑल मला खूप जास्त आवडलं. आणि माझी तर एवढी धावपळ झाली रात्री पार गोळी घेऊन झोपायला लागलं मला. एवढे दमले होते मी. सगळेच दमले होते. मी जास्त दमले तर चला तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.